दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिधम. चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः, प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले संबोधयन सज्जनान. ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यक्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचरं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या समासामध्ये पुन्हा गुरूंचं ध्यान असल्यामुळे पुन्हा एकदा म्हणते. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ. आपण या श्लोकाबद्दलचं थोडंसं जर आपण विचार केला ना, तर बाकीचे सगळे श्लोक रामाचा असो कृष्णाचा असो, कशाला रामायणाचा तो म्हणतोय आपण आदौ राम तपोवनादिगमनम, तर प्रत्येक कोणताही श्लोक जरी वाचला आणि ऐकला तरीसुद्धा आपल्याला ती सगुण मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. वंशी विभूषित करा. नंतर विठ्ठलाचा श्लोक ऐकला तर विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम. हे सगळे कोणताही श्लोक कोणत्याही देवाचा ऐकल्यानंतर आपल्यासमोर ती सगुण मूर्ती उभी राहते. की हातामध्ये बासरी धरलेला, हातामध्ये धनुष्य धरलेला, किंवा समचरण आपले पाय समचरण असलेला, कटेवर हात असलेला विठ्ठल, हे सगळे आपल्याला उभं राहतं. पण आपल्या सद्गुरूंचं जे स्तवन आहे, आता ह्या सद्गुरूंचा जो श्लोक आहे ब्रह्मानंदम परमसुखदम, त्या ठिकाणी सद्गुरूंचं असं रूपच नाही आहे. ब्रह्मानंदम, आता ब्रह्मानंदाचं काय रूप देणार आपण? ब्रह्मानंदाचं आपण काय रूप देणार आहे? त्यानंतर परमसुखदम, मनाला शांती मिळते. पण कोणत्या रूपातून मिळाली? काय दिसलं समोर? कोणती मूर्ती उभी राहिली? आता एखाद्याचा सद्गुरू असेल, दीक्षा ज्यांची झाली आहे,
त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर तर सद्गुरू येतील, पण त्यांनीसुद्धा त्यांना मर्यादित ठेवलेलं नाही. त्याचं उदाहरण आता आपण याच्या समर्थ दासबोधामध्ये सुद्धा बघतोय की समर्थांच्या मनामध्ये राम आहेत आणि रामाचा उच्चार न करता ते निर्गुणाचं वर्णन करतात आहे, सृष्टीचं वर्णन करतात आहे, ब्रह्माचं वर्णन करतात आहे, नंतर ब्रह्मांडाचं वर्णन करतात आहे, देवांचं स्तवन करतात आहे. पण रामाचं असं सगुण रूपातलं वर्णन त्यांनी केलेलं नाही. तसं परमसुखदम म्हटल्यानंतर जरी आपले सद्गुरू आठवले तरीसुद्धा आणखी मोठा मी व्यापक आहे, माझे सद्गुरू माझ्याजवळ ठेवत नाहीत आणि ते त्याला आनंद स्वरूपापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे असं या ध्यानाचं महत्त्व आहे की हे सद्गुरूंचं ध्यान जे आहे, प्रत्येक वेळी प्रश्न पडतो शिष्याच्या मनाला की सद्गुरू मोठे का देव मोठा, देवाला भजायचं का सद्गुरूंना भजायचं. पण मार्ग सद्गुरूंच्या मधूनच निघणार आहे ना. त्यामुळे सद्गुरूंचं भजन जेव्हा जेव्हा आपण ध्यान पाहतो, एकाही श्लोकामध्ये त्यांचं सगुण रूपामध्ये वर्णन नाही. आपण दत्तगुरू म्हणतो, आता आपली दत्त जयंती येते आहे, म्हणजे दत्त सप्ताह सुरू झाला आहे. म्हणजे दत्त तत्व तर कलियुगातलं सगळ्यात पावक म्हणजे सगळ्यात ज्वलंत तत्व आहे. पण तरीसुद्धा दत्त समोर येतील असं नाही, कारण दत्त हे सद्गुरूंच्या रूपात आहे. पण सद्गुरूंच्या रूपात आहे तर तेवढंच तत्व नाही, अनंत तत्व सद्गुरू आहे. म्हणजे देव आणि सद्गुरू वेगळे नाहीतच. त्यामुळे विशिष्ट एका देवाचं पण पूजा करत असताना ते देव तरी समोर येतील, पण सद्गुरू समोर येत नाहीत. हे त्यांचं छुप, हे रहस्य प्रत्येक शिष्याला कळलं पाहिजे. हे श्लोक वाचताना असं अचानकपणे कोणीतरी समजावून सांगितलं की सगळ्या देवांचा कोणाचाही श्लोक करा, कोणत्याही सद्गुरूं आणि विशिष्ट सद्गुरूंचा समोर जर ठेवून चित्र किंवा एखादी वृत्ती समोर ठेवून जर एखाद्याने केला तर ते सद्गुरू उभे राहतील डोळ्यासमोर की हे असे दिसतात. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिदम असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या विशिष्ट सद्गुरूंचं जर म्हटलं तर ते सद्गुरू डोळ्यासमोर येतील, कारण तो त्यांच्यासाठी विशिष्ट आहे. पण सद्गुरू तत्वावर जर बोलायचं असेल तर बाकी आपल्याला ब्रह्मानंदम परमसुखदम म्हणजे असा अर्थ काढायला काय हरकत आहे की ब्रह्मानंद जर असेल, आपल्याला जरी मिळाला एक क्षण आनंद, तर ते सद्गुरू तत्व आहे. उतरलं, इतकं साधं करून टाकलंय. इतकं साधं आपण मनात विचार करायचा. परमसुखदम केवलम, फक्त केवळ ज्ञानमूर्ती आहे ती. ज्ञानाव्यतिरिक्त काही नाही, सत्याव्यतिरिक्त काही नाही, प्रकाशाव्यतिरिक्त काहीच नाही. प्रकाश, सत्य, ज्ञान एकमेवाद्वितीय असं जे सत्य आहे, ज्या सत्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते सत्य म्हणजे सद्गुरू आहे. म्हणजे जर एखादा सत्याच्या पावलावर चालत असेल तर ते सत्य म्हणजे सद्गुरू तत्व आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे इतकं ते कणाकणात नसानसामध्ये भरलेलं आहे. अशी जाणीव जेव्हा होईल तर आपलं स्वतःचं अस्तित्व बदलेल की नाही. मग सद्गुरू म्हणतात, माझ्याकडे ये, तुला माझ्यासारखं करतो, म्हणजे आधी मी कोण आहे ते दाखवतो. आणि ते म्हणून समर्थांनी सृष्टीकथनामध्ये सृष्टी आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा असं जर एखाद्याचं म्हणणं असेल, जसं आपण म्हणतोय पहिल्यापासून की अशी माझी इच्छा आहे की प्रकृतीचं सगळं काय चाललाय खेळ तो मला कळावा, असं जर वाटत असेल तर सद्गुरूचं ध्यान दिलं आहे. आणि सद्गुरूचं ध्यान देत असताना कोणतीही विशिष्ट मूर्ती येत नाही आहे समोर. आणि विशिष्ट मूर्ती का येत नाही हे सुद्धा समजावून सांगायला समर्थ स्वतःच उभे आहेत. आता समर्थ सद्गुरू आहेत ना आपले सगळ्यांचे, पण प्रत्यक्ष ब्रह्मानंद म्हणत असताना कोणाला काय वाटतंय सांगा. कुणालाही असं वाटणार नाही की विशिष्ट सद्गुरू समोर येतात आहे, ते तत्वच येत आहे समोर. मग हे जे आहे, मग द्वंद्वातीतम, मग द्वंद्वच नाही. मग सद्गुरू आणि ते आराध्य दैवत जर वेगळं नाही तर आपण हा श्लोक फक्त सद्गुरूंचा कसा असेल. सद्गुरूंच्या सोबत आपण आराध्यापर्यंत सुद्धा पोहोचतोय. असा हा विशिष्ट श्लोक आहे जो कालपासून नवरात्रापासून जे सुरू झालं गुरुतत्व जे वातावरणामध्ये भारल्या गेलं आहे, आणि त्या भारलेल्या वातावरणामध्ये जर असा काही शोध लागत असेल एखाद्या शब्दाचा. आता कोणी म्हणतं की अजानुबाहू श्रीराम आहे, अजानुबाहू सद्गुरू असतात, एखादे गजानन महाराज अजानुबाहू आहेत, असं एखाद्याला एकदा जरी कळलं तरी प्रत्येक वेळी सद्गुरू दिसले की अजानुबाहू, सद्गुरू दिसले आमचे की डोक्यात ते येतच की आमचे सद्गुरू अजानुबाहू आहेत. राम अजानुबाहू आहेत. रामाच्या हातात धनुष्य आहे, कृष्णाच्या हातात बासरी आहे. मग तसं आता हा श्लोक जर आपल्या मनात उतरला तर आनंद झाल्याबरोबर सद्गुरू आहे. दुःख झालं तरीही सद्गुरू आहेत, कारण त्या दुःखातून सांभाळणारे ते आनंद स्वरूप माझ्यामध्ये आहे याची जाणीव मला आधी झालेली आहे. मग आधी आनंदाची जाणीव झाल्यावर ती जाणारी नाही आहे, कारण ती केवलम ज्ञानमूर्ती आहे.
ती जी ज्ञानमूर्ती आहे ती संपत नाही, ते तत्व संपत नाही. भलेही थोडाकार असं झाकळल्यासारखं होतं, जसं आकाशामध्ये मेघ दाटतात आणि सूर्य थोडा वेळ असं वाटतं की दिसत नाही आहे. प्रत्यक्षात तो सूर्य दिसत नाही असं होत नाही, आणि सूर्य नाही असं होत नाही, तो दिसत नाही. तसं दुःख आलं, थोडा वेळ झाकळल्या गेलं, पण आमचा जो ज्ञानसूर्य आतमध्ये आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो ज्ञानमूर्ती आहे, जो सत्यस्वरूप आहे, तो आपल्या अंतरंगात आहे. याची जाणीव जर एकदा या श्लोकाच्या द्वारे जर आपल्याला स्वतःचीच झाली, तर तो विभूती योग आणि गीतेतला विभूती योग असो, आणखी कोणती साधना सिद्ध करणे असो, ह्या सगळ्या गोष्टी एका श्लोकात आल्या असं वाटायला पाहिजे, वाटतं. आणि ही समर्थांची कृपा आहे. समर्थांनी स्वतःला, आपण लागलीच एखादं कवन लिहिलं की लागलीच आपलं स्वतःचं नाव, म्हणजे सगळेच टाकतात आपलं आपलं नाव. नावामध्ये अटॅचमेंट असते ना प्रत्येकाची, की माझं नाव आहे. पण ह्या सद्गुरूंनी काय केलं आहे? सद्गुरूंनी काय केलं आहे? कोणीतरी येत आहे आतमध्ये. सद्गुरूंनी काय केलं आहे? स्वतःला मर्यादित ठेवलेलंच नाही अजिबात, आणि सगळ्यांना अमर्याद स्वरूपाची जाणीव करून देण्याचं कार्य सद्गुरू या श्लोकातून होतं आहे, असं माझं आता स्पष्ट मत आहे. म्हणजे आपल्याजवळ एखादी सत्यसंकल्पना असेल, कशाला आपण आता छान दासबोध ऐकायला बसलो आणि दासबोधावर चिंतन करायला बसलो, तर ते सद्गुरू स्वरूप आहे. मग आपण या शब्दांना, आपण या ग्रंथाला सगळ्यांना सद्गुरू स्वरूप समजू शकतो, तरच त्याची जाणीव, जोपर्यंत आपण त्याच्याशी जोडले जाणार नाही तोपर्यंत. म्हणून समर्थांनी या ठिकाणी तो श्लोक दिला, जो आपण रोजच म्हणतो. सुरुवातीला सद्गुरूंचं स्तवन रोजच असतं, ब्रह्मानंदम त्यांनीच दिलेलं आहे म्हणजे सुरुवातीला. पण आता या सृष्टीकथनासाठी सृष्टीचा घटक आहोत ना आपण. आपण काही सृष्टीच्या पार गेलेलो नाही, की अद्वैत तत्त्वज्ञान आपण जाणलं नाही अजून. त्यामुळे सृष्टीचा जर संबंध समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला सद्गुरू तत्त्व समजायला पाहिजे. आणि सद्गुरू तत्त्व जर समजायचं असेल, तर कोणतीही अशी मूर्ती डोळ्यासमोर येत नाही. दत्त गुरुस्वरूप असून सुद्धा त्यांनी सुद्धा त्याच्यातून स्वतःला त्यांच्या समोर म्हटल्यावर आपण दत्ताकडे बघतो. पण दत्तांनी इतकं व्यापक करून टाकलं आहे स्वतःलाच, की सर्वत्र, अत्र तत्र सर्वत्र मी आहे. तुमच्या हृदयातही आहे आणि हृदयाच्या बाहेर पण आहे. या सगळ्या गोष्टींसाठी एकम नित्यम, एकच आहे, तो नित्य आहे, असा भगवंताला सुद्धा म्हटलेलं नाही आहे. म्हणजे भगवंताच्या श्लोकात, बरं भगवंत तर आहेच आहे, ही वेगळी गोष्ट आहे, पण श्लोकामध्ये असं म्हटलं नाही आहे. तर आता त्यांनी समजा समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाबम जेव्हा म्हणतं, तर एका दोन पाय सारख्या याच्यावरती ठेवून, विटेवरती ठेवून विठोबा उभा आहे. म्हणजे विठोबाला त्या ठिकाणी मर्यादित करून विठोबाची पूजा आपण त्या ठिकाणी करू शकतो. हे अमर्याद तत्व आहे, बाहेरही आहे आतही आहे. म्हणजे विठोबाही त्यात आला आणि सगळंच आलं सृष्टीचं. असे हे आपले सद्गुरू आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, कशाने येईल? आपलं थोडंसं त्याच्यामध्ये ध्यानाकडे जर लक्ष गेलं, तर आपोआप ते आपल्याला संकेत देतात. आणि त्या संकेतातून जर आपलं घ्यायचं ठरवलं, तर फार मोठी गोष्ट, रहस्य उलगडत आहे. आणि एकम नित्यम विमल वचलम सर्वधी साक्षीभूतम, सतत साक्षीभूत आहे. मग आता आपल्याला थोडंसं अहम ब्रह्मास्मी वगैरे जरी समजलं नाही, कारण समर्थ वेदांतच सांगतायत. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ही वाक्य जरी समजली नाही, तर त्यांनी म्हटलं सर्वाधी साक्षीभूतम, मी साक्षीभूतानी आहे, होतो आहे आणि राहणार आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये जे परमात्म्याचं वर्णन आहे तेच आहे ना हे सर्वाधी साक्षीभूतम. मग साक्षीभूतानी मी माझ्या जीवनाकडे जर बघितलं, तर बघणारा कोण आहे? मीच आहे. मग मीच आहे तर ते सद्गुरू तत्वच आहे. ते डागाळल्या का जातं? बुद्धीमुळे. आपल्या बुद्धीमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षामध्ये असं आवरण जर फाटलं, अज्ञानाचं आवरण फाटलं, म्हणजेच केवलम ज्ञानमूर्ती हे जर स्पष्ट झालं, तर सगळं सत्य, सगळं ज्ञान, सगळा प्रकाश, सगळं माझ्यामध्येच आहे. पटलं आहे का? अतिशय मोठी गोष्ट आहे बरं ही. ही अतिशय म्हणजे दैवी गोष्ट आहे ही, की जी त्यांनीच आपल्यासमोर आणली असं म्हणायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. याचा अर्थ सांगत असताना जेव्हा नुसता आपण श्लोकाचा अर्थ बघतो, त्या श्लोकाच्या अर्थातून, श्लोकाच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ हा असा, की कोणत्याही श्लोकात जे घडत नाही ते या श्लोकामध्ये त्यांनी अमर्याद स्वरूप म्हणजे विश्वरूप दर्शनच दाखवलं आहे म्हणा ना भगवंतांनी स्वतःचं सद्गुरूंच्या नावाने. सद्गुरूच्या नावाने विश्वरूप दर्शन म्हणजे मी आहे, सद्गुरू आहे आणि जे त्याच्या मागे येतील ते सगळेच आहे. याचा आनंद व्हायला पाहिजे. आनंदी आनंद. मग ब्रह्मानंदम परमसुखदम, तर ब्रह्मानंदम म्हणजे सद्गुरू. आता हा जो आनंद मिळतोय सद्गुरू. अशा पद्धतीने प्रत्येक शब्दाचा, आणि एवढ्या कठीण, एवढ्या गहन,
ज्याच्यासाठी आयुष्याची तळमळ होते, ज्यासाठी हा जन्म दिला आहे, हे जर घडत असेल एखाद्या श्लोकातून, ते कसं घडतं, कोण घडवतं, तेच घडवतात. एखाद्या शिष्याला जर त्यांना आनंद द्यायचा असेल तर शब्दातूनच देऊन टाकतात आणि म्हणतात, जर तुला सत्य वाटत असेल काहीतरी, आज तुला सत्य आनंद मिळत असेल, सत्याचा आनंद मिळत असेल, तर बाकी जाऊ दे ना, सगळं वाया गेलं तरी आज आनंद आहे ना. मग ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती हे 4दा म्हणतोय, रोज म्हणतोय, 6वा दशक सुरू आहे. दशकापेक्षाही रोजच्या प्रवचनात चालू आहे. पण प्रवचनात चालू असताना गुरुतत्व जेव्हा प्रकाशामध्ये येतं, म्हणजेच हे सगळे त्यांचे दिवस आहे. अतिशय सुंदर मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्षाचा महिना भगवंतांचा लाडका महिना आहे आणि भगवंतांच्या लाडक्या महिन्यामध्ये भगवंताच्या लाडक्या भक्ताबद्दल ते सांगत असतील तर हा श्लोक अधिक व्यापक होतो. छोटी गोष्ट मोठी होते आणि मोठी गोष्ट मॅग्निफाय झाल्यानंतर इकडे म्हणतात मॅग्निफाय करा, इकडे म्हणतात मॅग्निफाय करा. मला की नाही एकमेकांना ॲडमिट करून घ्यावं लागतं आहे. एकदा म्हणतात मॅग्निफाय करा आणि दुसऱ्यांदा म्हणतात मॅग्निफाय म्हणजे स्थूलात जा आणि दुसरीकडे म्हणतात सूक्ष्मात या. सूक्ष्मात कशासाठी? जसा सूर्याच्या वेळी सूर्याचा प्रकाश सूक्ष्मात आणला तर कागद जळतो आणि तोच मोठा केला तर आपल्यासारखा व्यापक होतो. म्हणजे कागद जाळण्याचं सूक्ष्मात आल्यानंतर सूक्ष्माती सूक्ष्म ज्ञान घ्यायचं, जे सत्य ज्ञान आहे ते, आणि विस्तार करायचा आहे. हा विस्तार या श्लोकामध्ये निश्चित आहे. असं आपल्या डोक्यात नाही आलं असेल सगळ्यांच्या, बरं मी बाकीच्यांबद्दल म्हणत नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला नवीन समजते असं वाटतं आपल्याला समजलं, प्रत्यक्षामध्ये खूप जणांना समजलेलं असतं, पण आपल्याला जेव्हा ते समजलं त्यानंतरचा जो आनंद आहे म्हणजे तो ब्रह्मानंद आहे, तो आनंद आहे. तो आनंद म्हणजे सद्गुरु तत्व आहे. मग हे एकदा सद्गुरु तत्वाकडे जर आपण या दृष्टीने बघू लागलो, बघणे ऐकत आहे हे बघणे नाही, हा अनुभव आहे. हा अनुभव जर येत असेल तर ह्या श्लोक आपण आपल्यासाठी म्हणतोय असं जर एकदा वाटलं तर ह्या सगळ्या घटना आपल्याला एकदा का मार्गदर्शन मिळालं ना कुठलं तरी, तर त्या मार्गदर्शनातून आपण आपला कल्याण करून घेऊ शकतो. एवढी ताकद त्या श्लोकांमध्ये आणि त्या शब्दांमध्ये आणि त्या आशीर्वादामध्ये आहे. मग भावातीतम, कोणत्याही प्रकारचा भाव वेगळा, सत्यापेक्षा वेगळा कोणता तरी भाव राहणार नाही. वरवरचा अर्थ घेतोय आपण, काय त्या श्लोकावरती निरूपण करायला बसलेलो नाही, पण त्यांनी आपल्या बुद्धीला एक प्रकारची चालना मिळते. आज सूर्योपासनेचा एक व्हिडिओ जेव्हा पाहिला त्यांनी सांगितलं इथे पिट्युटरी ग्लँड असते आणि जी तिसरा नेत्र म्हणून आपण शंकराचं म्हणतो ती पिट्युटरी ग्लँड थोडी मागच्या बाजूला असते आणि त्याच्यावर म्हणे कॅल्शियमचा थर साचतो आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रकृती शिकतोय आपण हे सृष्टिकथन शिकतोय ना, सृष्टीबद्दल बोलतोय ना, सृष्टीचा नियम आहे. लहानपणी फार जागृत असते ती जी ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड, ती जागृत असते लहानपणी. त्यामुळे किती फटाफट सगळ्या गोष्टी शिकतात मुलं. नंतर हळूहळू क्षार जमतात आणि त्या पिट्युटरी ग्लँडवरती कॅल्शियमचा थर जमा होतो. मग तो कॅल्शियमचा थर जर आपण सूर्याच्या समोर बसलो म्हणजे सत्यासमोर, म्हणजेच आपण प्रकाशासमोर बसलो आणि हा श्लोक म्हटला, नारायणाचा श्लोक, ते 12 श्लोक आणि शब्द सोडले. त्यांनी म्हटलं एक तुम्हाला जो आवडतो तो श्लोक म्हणा, सूर्याच्या समोर बसा, ते कॅल्शियम आपोआप विरघळतं. आणि कॅल्शियम विरघळल्यावर आता पुढची घटना काय घडते हे आता काही सांगायला पाहिजे. जो थर साचला आहे, आपला जो अज्ञानाचा थर निघाल्यावर ज्ञान ओपन होतं आहे, तसं तो कॅल्शियमचा थर जर निघून गेला तर ती पिट्युटरी ग्लँड जास्त पद्धतीने ॲक्टिव्ह होते, म्हणजेच तिसरा नेत्र उघडलं असं शंकर म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टी, जीव आणि शिव वेगळा नाही आहे. जीव आणि शिव वेगळा नसल्यामुळे शिवतत्व म्हणजे काय की आपली कोणती तरी सत्याची जागृती करणारं हा जो श्लोक आहे तो साधा आहे कर्म. कोणतीच गोष्ट साधी नसते. ज्याकडे माणसाचं लक्ष गेलं ती मॅग्निफाय होतेच, फक्त लक्ष गेलं पाहिजे. हा आपला नैसर्गिक नियम आहे. आपण प्रकृती शिकतोय, सृष्टिकथन जर शिकत असू तर सृष्टीमध्ये हा नियमच चालतो. सृष्टीचा नियमच आहे ब्रह्मांडाचा, एक दाणा पेरिता मेदिनी माझी कणिसं होते. इतकी कणसं होतात, एकच दाणा पेरलाय. या ठिकाणी एकच सांगितलं त्यांनी, या श्लोकामध्ये एवढी शक्ती आहे आणि त्याकडे माझं लक्ष गेल्याबरोबर ठरवलेल्या नसलेल्या गोष्टी मी बोलते आहे. हे काही ठरवलेलं नव्हतं श्लोकावरती निरूपण करायचं, कारण आपली ओवी पुढे चालली आहे. पण या श्लोकामधून किती प्रकाश पसरला आहे आज. आणि गुरुतत्व वातावरणामध्ये आहे. कालपासून जे नवरात्र सुरू झालं आहे ते गुरुतत्व वातावरणामध्ये आहे. त्या गुरुतत्वाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि नेमका तो श्लोक आपल्यासमोर यावा. रोजच येतोय, पण आज
समर्थांनी जसा काही संकेत दिल्याप्रमाणे गुरूंना मर्यादित न करता अमर्याद कर आणि तुझ्या आतमध्ये जर तू स्वतःला अनुभव करू शकली, जिथे जिथे सत्य आहे, जिथे जिथे ज्ञान आहे, जिथे जिथे ब्रह्मानंद आहे, जिथे जिथे परमसुख मिळत असेल त्या त्या ठिकाणी सद्गुरू आहेत. आणि तेच सद्गुरूचं रूप आहे. आणि सद्गुरू स्वतःजवळ न ठेवता, कारण त्यांनी स्वतःचं रूप त्या ठिकाणी न दिल्यामुळे ते आपल्याला त्या तत्वापर्यंत पोहोचवतात जिथून आपला जन्म आहे, जिथून आपण आपला उगमस्थान आहे, त्या उगमस्थानापर्यंत देण्याचं कार्य करतात. म्हणून त्यांना मर्यादित ठेवलेलंच नाही अजिबात. अमर्याद तत्व आहे गुरुतत्व. त्यामुळे कलियुगाचा जो हा महिमा आहे, हा महिमा आपण अनुभव घेतो आहे. कलियुग काय वाईट आहे, काय वाईट नाही आहे. उलट जे मिळतं आहे ती दुर्मिळ गोष्ट मिळते कलियुगामध्ये. असा हा जो श्लोक आहे, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरूं तम नमामि. आणि जे सद्गुरू आहेत असे सद्गुरू, त्यांना माझा मनापासून नमस्कार असो. आणि असा हा जो नमस्कार आहे तो मनापासून असल्यामुळे ज्या ठिकाणी मन आहे ते मन जिथे नतमस्तक होतं ते काय देतं आपल्याला याची शब्दात वर्णन करणे म्हणजे एखाद्या साधकाला, एखाद्या भक्ताला, एखाद्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला हे सांगणं शक्य नाही आहे. आणि प्रेम ज्या ठिकाणी असतं ना त्या ठिकाणी जे मिळतं त्याचं मोजमाप मला नाही वाटत कोणी करू शकत असेल. कोणीतरी येतं एक मिनिट. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या श्लोकाचा खरंच प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने अजून अर्थ काढायचा, याच्यावरती विचार करायचा. कारण सध्या जे आपलं चाललं आहे, आत्ता जे गुरुचरित्राचं सप्ताह जो चालला आहे त्यावरती गुरुचं महिमा सांगणं ही आपली खरंच जबाबदारी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी विचार केल्यावर आज सगळ्यांना खूप आनंद मिळाला असेल असं मला निश्चित वाटतंय. असं म्हणायला काही हरकत नाही की आजचा जो आनंद आहे तो अगदी मॅग्निफाय झाला या श्लोकांनी. कारण आपण आत्तापर्यंत इतके वेळा हा श्लोक ऐकतोय आणि म्हणतोय मनापासून प्रेम आहे, पण प्रेमाचा अनुभव घेणं जर असतं ते म्हणजे सृष्टीकथनामध्ये, सृष्टी जर मार्गशीर्षामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रदान करत असेल तर त्याचा दर मार्गशीर्षामध्ये आपण असा फायदा घ्यावा. जसं नवरात्रामध्ये देवीचं नवरात्र आहे, गणपतीमध्ये गणपती तत्व आहे, प्रत्येक गोष्टीला आपल्या निसर्गाला महत्त्व दिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सद्गुरू तत्व जर थोडं आपल्याला आपलंसं वाटलं आणि आपल्यामध्ये आहे असं जाणवलं तर ह्या गोष्टीचा किती मोठ्या प्रमाणात आपलं जीवन परिवर्तन घडणार आहे हे खरंच आपण सांगू शकत नाही. मग गुरुगीतेचे वचन आता या सगळ्या गोष्टी त्या मानाने आता अगदी साध्या झाल्या. कारण मोठ्या तत्वामध्ये जर त्यांना या गोष्टी सांगायच्या स्पष्ट झाल्या आहेत की गुरुतत्वाची जाणीव होणं आणि गुरुला आकार नसणं, गुरु अमर्याद असणं, गुरुला मर्यादा नसणं म्हणजेच अमर्याद गुरुतत्व कुठे जात आहे, कुठपर्यंत पोचत आहे, ते जात आहे आपल्या भगवंतापर्यंत. आणि भगवंत म्हणजे मीच त्याचा अंश असल्यामुळे तिथपर्यंत मग जन्म ह्यासाठीच झाला आहे. जन्म होण्याचं कारणच ते आहे की आपल्याला परमानंदाची प्राप्ती व्हावी. आणि हे जे परमानंदाचं स्वरूप आहे ते आम्हाला सद्गुरूंमध्ये दिसतं. असे आमच्या सद्गुरूंना मी अगदी मनापासून प्रणाम करतो असं समर्थ म्हणतायत. आणि त्याला दुजोरा आपण सगळ्यांनी देऊन आपणही नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा आशीर्वाद मिळाल्याचं कृतज्ञता व्यक्त करायची. जय जय रघुवीर समर्थ. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. आता श्रोता ऐसे न मानी कदा, अधिक उठला वेवादा, म्हणे कैसा रे गोविंदा, अज्ञान म्हणतोसी ही ओवी झालेली आहे. जीवभूत सनातन ही पण ओवी झाली आहे. आता जीवभूत सनातन असं जेव्हा समर्थ या ठिकाणी म्हणतात मग आपण गेलो की नाही सनातनापर्यंत बघा. या श्लोकांनी आजच जीवभूत सनातन म्हणजे मी सनातन आहे याचा एक क्षण जरी आनंद मिळाला, शाश्वत आनंद मिळाला तर ब्रह्मानंदम परमसुखदम आपल्यासाठीच नाही का. कुठे ब्रह्माचं वाक्य आलं, कुठे वेदवाक्य आले, कोणतं प्रमाण आहे, काहीच नाही. आज आनंद झाला की मी सनातन आहे, मी 100 वर्षाची नाही. म्हणजे माझा जन्म फक्त 100 वर्षापूर्वीचा, फक्त 100 वर्षाचा नाही हे मला कळलं. जसं अर्जुनाला सांगितलं कृष्णाने की 100 वर्ष जन्म तुझे मी बघितले, तसं आम्हाला कळलं किती का असेना आणि कोणाचे का असेना, पण माझा हा फक्त 100 वर्षापूर्वीचा देह नाही. एवढं जरी कळलं मी सनातन आहे ह्याची जाणीव होणं, त्याच्यात काय परिणाम होतील पुढे, आपण काय त्याचा फायदा घेऊ, कल्याण आपलं कसं होईल हा नंतरचा प्रश्न आहे. जाणीव होणं, जसं हनुमंतरायांना जाणीव झाली त्याच्या शक्तीची, लंका पार केली आणि इतिहास घडवला. मग ह्या सगळ्या इतिहासाच्या घटना घडतात केव्हा, जेव्हा जाणीव होते. म्हणून आपण नेहमी, माझा आता आवडीचा विषय आहे की अथातो ब्रह्मजिज्ञासा,
जोपर्यंत या जिज्ञासा जागृत होत नाही ब्रह्माची, आत्म्याची आणि सृष्टीची, तोपर्यंत या गोष्टी घडतच नाही. घरामध्ये आई आपली काम करत असते, तिला आपण गृहीत धरतो आहे ना, तिला आपण गृहीत धरतो की ही करते म्हणजे करते. मग तिला गृहीत धरतो, ती करणार आहे हे गृहीत धरून आपण आपलं तिच्यावरती टाकून देतो. ह्या गोष्टी गृहीत धरण्याच्या नाही, या समजून घेण्याच्या, अनुभव घेण्याच्या गोष्टी आहे. आणि एकदा याचा अनुभव आल्यावर जर मला थांबवता येत नाही आहे माझी वाणी, पुढे जाता येत नाही आहे, सरकता येत नाही, हा क्षण पकडावा वाटतो आहे, अशी जर घटना घडत असेल तर हा चमत्कार नाही का? ह्या चमत्कार हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे की जीवाला स्वतःची जाणीव होणे. मग या स्वतःची जाणीव झाल्यानंतर हा ब्रह्मानंदम परमसुखदम किती वेळा म्हणावा हो, त्याला काही सीमा आहे? नाही म्हटलं तरीसुद्धा तो पावलेला आहे. आजचा दिवसच काही विशेष आहे, कारण गुरुतत्व आपले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो कलियुगातला दत्त अवतार म्हणजे सत्य अवतार, जो लवकर पावणारा असा जो अवतार आहे, ते गुरुतत्व आपल्याला थोडंसं आपलंसं वाटू लागलं. आत्तापर्यंत नुसतं त्यांची पूजा म्हणून, जसं आपण एकदा बोललो होतो की गणपतीची पूजा करत असाल त्वं ब्रह्मास्मि त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं असं म्हणण्यापेक्षा मला पण त्यातलं काहीतरी व्हायला आवडेल असं जर गणपतीला म्हटलं तर गणपती ताबडतोब तथास्तु म्हणेल. कारण मी कोण आहे हे मला माहिती आहे, कार्तिकेय कोण आहे मला माहिती आहे, माझे वडील कोण आहेत मला माहिती आहे, माझी आई कोण आहे मला माहिती आहे, आमचं पूर्ण कुटुंबच मला माहिती आहे. माझं पूर्ण कुटुंब महादेवांचं कुटुंब आहे, महादेवाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म आहे. आणि मी कोण आहे? मी तर ओंकार आहे, प्रणव आहे, हे सगळं मला माहिती आहे. तू कोण आहे हे जर तुला कळत असेल त्यासाठी मी आशीर्वाद देतो, असं जर कोणी म्हटलं, असं जर त्यांनी म्हटलं तर असा उलटा विचार आपल्या मनात येणं ही आपल्या आत्मजागृतीची जाणीव आहे. जीवभूत सनातन. मग मला असं पटायला लागलं आता, मला म्हणजे आपण जी चर्चा करतोय त्या साधकांना, भक्तांना, प्रेम करणाऱ्यांना असं जर कळायला लागलं की माझा मर्यादित जन्म नाही, मग ते पण अमर्यादाबद्दलच तर बोलत आहेत. मी अमर्यादित नाही, मी मर्यादित नाही, आणि चर्चा अमर्यादाची चालली आहे. म्हणजे मधला भाग आला आहे ना आपला, की मी पण तिथपर्यंत पोहोचू शकते, मी मर्यादित नाही याची जाणीव होणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. मी मर्यादित नाही याचीच जाणीव. नाही तर देह समजूनच तर आपल्या सगळ्या चुका होत आहेत. ज्या काही चुका घडतात आहे, जे काही अपराध घडतात आहे, जे काही प्रमाद घडतो आहे, जी काही चूक घडते ती सगळी देह समजल्यामुळेच होत आहे. मी, माझं नाव, माझा देह, माझं कुटुंब, माझं राष्ट्र ह्यामध्येच आपली गफलत होते. चूक नाही म्हणत तशी, पण आत्मकल्याणापासून दूर होतो आपण. मग एकदा का कळलं मी मर्यादित नाही, हा शब्द ना वाचण्याचा, पारायणाचा नाही, हा अनुभवाचा आहे. हा अनुभव प्रत्येक भक्तांनी घ्यावा ही समर्थांची तीव्र इच्छा आहे. आणि गुरुतत्व जागृत असताना याचा सगळ्यात जास्त फायदा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणून दासबोध ग्रंथ संपो किंवा सुरू असो, ज्या क्षणी आपल्याला तो आनंद देतो तो ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, तो जो क्षण आहे तो अनुभवाचा क्षण आहे. यासाठी खूप छान उदाहरणं देतात की मोती जेव्हा हे करतो, मोती जेव्हा ह्याच्यामध्ये बनतो शिंपल्यामध्ये, तेव्हा तो एक विशिष्ट काळ असतो, विशिष्ट क्षण असतो, विशिष्ट थेंब असतो. तो थेंब जर त्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. जर दुसरीकडे पडला तर तो पाण्यामध्ये मिसळून जातो. मग पाण्यामध्ये मिसळायचं का मोती बनायचं, हे त्या विशिष्ट दिवसाचं पण महत्त्व आहे. मग ह्या विशिष्ट दिवसाचा सुद्धा फायदा आहे. आणि एकदा येतं का? गुरुपुष्य येत राहतात, मार्गशीर्ष येत राहतो, येतच राहतात, संधी कधी चुकत नाही. एक क्षण जरी आपल्याला त्यातला कधीतरी पकडता आला तरी तो आयुष्यात केव्हा तरी किमान ह्या गोष्टीचा विचार व्हावा आणि अशा पद्धतीने हा अनुभव घ्यावा. तो एक शब्द, एक क्षण अमर होतो. हे अमरत्व एकदा प्राप्त झालं की माणूस समजतो मी मर्यादित नाही, मी मर्यादित नाही. असे गीतेचे वचन असतील. मी एक ओवी याच्यावरती लिहिली होती, 4 ओळी त्या ठिकाणी, चिंतनिका म्हणतो आपण त्याला, की अर्जुनाला कृष्णाने स्वतःच्या कार्याचं निमित्त केलं हे त्याचं भाग्य आहे. अर्जुनाला जे निमित्त केलं श्रीकृष्णांनी, भगवंतांनी, ते त्याचं भाग्य आहे. पण त्याचं भाग्य आहे हे मला समजलं, हे माझं परम भाग्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण हे तर वाचतच आलो आहे की अर्जुनाला निमित्त बनवलं आहे आणि भगवंतांनी हे केलं आहे वगैरे वगैरे वगैरे, या पुराणातल्या कथा वाटत होत्या. हो, अर्जुनाला निमित्त केलं, मी पण पाठ केलं, मुलांनाही सांगितलं अर्जुनासारखं व्हा, कर्णासारखं व्हा, हे काय काय ते आहे. पण प्रत्यक्षात असं वाटलं की अर्जुनाला निमित्त केलं हे त्याचं भाग्य, आणि ते भाग्य आहे हे मला कळलं, हे माझं परम भाग्य. म्हणजे मी सुद्धा अर्जुन बनू शकतो. इथपर्यंत जीवभूत सनातनमध्ये आपण येऊ शकतो.
हे गीतेचं वचन तयासी तू अज्ञान म्हणतोस कैसा. आणि त्याला मूर्ख लोक अज्ञान म्हणतात. मूर्ख कशाला? आपणच म्हणत होतो. मूर्खांना कशाला म्हणायचं? आपणच मूर्ख आहे. आपण अज्ञान म्हणत होतो. प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही ते खरं नाही, ते खोटं आहे. रामायण खोटं म्हणणारे आहेत, कृष्णाला खोटं म्हणणारे आहेत. हे सगळ्या गोष्टी घडतात. रामसेतू खोटा आहे, सगळं खोटं म्हणणारे आहे. मग आपण त्यांना फक्त दुजोरा देत नव्हतो, ते आपण खोटं मानत नव्हतो, पण अनुभवत पण नव्हतो ना. तो अनुभव घ्यायचा असेल तर तो हा आजचा दिवस आहे. आजचा म्हणजे जेव्हा गुरुतत्व जागृत असेल आणि गुरुतत्वाचा जर उपाय आपल्यावरती झाला, परिणाम जर झाला, तर त्या गोष्टी आपण अनुभवतो. मग त्याला सिद्धता करण्याची गरज नाही. आणि सिद्धता कोणती? त्या विज्ञानाच्या दशकामध्ये आपल्याला सांगितलं आहे. सिद्धता कोणती? सिद्धता ही की माझा आनंद टिकत असेल तर, मुळात आनंद मिळाला पाहिजे. आणि आनंद मिळाल्यानंतर तो टिकत असेल काही काळ तरी, निदान 1, 2, 3 क्षण, 5 क्षण, 10 क्षण जरी माझा आनंद टिकला तरी तो शाश्वत आनंद मला मिळाला. आणि तो आनंद जर मिळत असेल तर त्याला मग तो अनुभव घेतला असं आपण म्हणू शकतो. ते विज्ञान आहे, ते शास्त्र आहे. मग शास्त्राचा अनुभव, सिद्धता झाली. आणि एखाद्याने जर येऊन विचारलं हा आनंद कसा टिकतो, मग ती त्याची सिद्धता नाही का? मग आपण जेव्हा सद्गुरूंना विचारतो तुम्ही असे आनंदात कसे राहता, त्याचं कारण ती सिद्धता आहे. त्यांनी ती सिद्धी प्राप्त केली आहे. तो आनंद त्यांनी मिळवला आहे. पौरुष प्रयत्नांनी, भगवंताच्या कृपेने, स्वतःच्या साधनेनी तो मिळवला आहे. आणि तो मिळवल्याचंच ते कौतुक आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम. तो आनंद जर आपल्याला खरंच एक क्षण जरी घेता आला तर ती त्यांची कृपा आहे. मग आपण इतरांना जे मूर्ख म्हणतो ते आपल्याला किती दिवस मूर्ख म्हणत असतील? कारण आपणही तेच केलं जे मूर्खांना आपण म्हणतोय ते. आता ह्या चांगल्या दिवसांमध्ये आपण याची आराधना साधना केल्यानंतर जर त्यांची कृपा झाली, आणि कृपा सतत होत असते, आपण जी जर ती रिसीव्ह केली, आपलं लक्ष जर त्याकडे गेलं, माऊलींचा संजीवन सोहळा झाला, पण त्या ठिकाणी पाऊल ठेवत असताना जर मला असं जाणवलं की त्यांची आपल्यावर कृपा झाली, असं जर मला जाणवलं, तरी माऊलींची कृपा दरवर्षी होत असते, दररोज होत असते. संजीवन सोहळा आहे तो. पण जाणवणं महत्त्वाचं मला आहे ना. मला जर जाणवलं, म्हणजे जो जाणारा भक्त आहे त्याला जर जाणवलं, तर तो समसमा संयोग आहे. अमृताचा कण आहे तो. तो अमृताचा कण घेता आला. आज नाही घेता आला, आज नाही समजलं, पण सतत श्रवणम कीर्तनम असं सतत 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 त्यामध्ये जर लक्ष घातलं तर कदाचित आपलं लक्ष त्याकडे वळेल आणि त्यांची कृपा होईल. मग अज्ञानाने जे म्हणत होते ते अज्ञानाने फक्त आपण थांबवत होतो. आता म्हणतो नाही, तो आनंद मिळू शकतो, याचा अनुभवसुद्धा घ्यायला पाहिजे. असा हा आपला आजचा सोहळा आहे. ऐसा श्रोता आक्षेप करी. मग एखाद्या श्रोतानी जर आक्षेप केला, विषाद मानिला अंतरी, त्याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. त्याला उत्तर देत असताना सावधानता, विवेक आवश्यक आहे. आता इतकं पुढे गेल्यानंतर खरं मागे वळणं कठीण आहे. म्हणजे ह्या गोष्टी घडतात हे मानणंच आता मन मानत नाही आहे. कारण जो न मानणारा घटक आहे किंवा जे अज्ञान आहे, जर एकदा ज्ञानमूर्ती म्हटलं तर ज्ञानाच्या सान्निध्यात आल्यानंतर अज्ञान राहतच कुठे? म्हणून समर्थ तरी कसे लिहितात मला आश्चर्य वाटतं आहे. खरंच जर एखादी गोष्ट समजली, जो आनंदाचा झरा जर मनात आला ना, तर मागे जाता येत नाही, पुढेच जावं वाटतं. समर्थ थांबलेत. समर्थ तर ब्रह्मज्ञानी, समर्थ तर स्वतः सद्गुरू ब्रह्मानंदम परमसुखदम समर्थांना म्हणतोय आपण. आणि समर्थ त्या ठिकाणी आपला विचार करून थांबले की ह्यांना समजावून सांगायला पाहिजे, नको धावपळ सध्या, घे आनंद, पण थोडा विचार करून विवेकानी सावध हो, चतुर रहा, सावध. गीतेस बोलिला गोविंद, त्याचा न कळे तुझं भेद. अरे गीतेमध्ये गोविंद स्वतः बोललाय, त्याचा भेद, त्याला काय सांगायचंय त्याची खूण तुला समजत नाही का? म्हणून व्यर्थ खेद वाहतोसी, तुला समजत नाही रे. समजलं असतं तर तुला खेद झाला नसता. समजलं असतं तर माझ्यासारखा आनंद तुला झाला असता. आणि मी जे बोलतोय ते तुला जर समजलं असतं तर तू विरोधच केला नसता, तू अज्ञानात राहिला नसता. अरे जिथे ज्ञान येतं ना, तिथे अज्ञान आपोआप पळून जातं. आणि जर अज्ञान पळालं नसेल तर ज्ञान आलंच नाही. प्रकाश आला, अंधार राहतो कुठे? काळा फळा आहे, त्यावरती पांढऱ्या खडूंनी लिहिल्याबरोबर पांढरी अक्षरं उठून दिसतात, काळा फळा दिसत नाही. काळ्या फळ्यामुळे पांढरी अक्षरं दिसतात. अज्ञान होतं, त्या अज्ञानाला जर आम्ही नाहीसं केलं तर अधिक उठून आपलं तेज येईल. जो काही अनुभव मागे आलेला चुकीचा, त्या अनुभवाला लावून सुलाखून बघू ना आपण. मग ते बघितल्यानंतरच कळेल ना हे सत्य आहे म्हणून. ते सत्य नव्हतं, हे सत्य आहे. हा अनुभव, काळ्या फळ्यावर जशी पांढरी अक्षरं उमटतात तसा माझ्या अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश पडतो. मग ज्ञानाचा प्रकाश पडल्यावर अज्ञान राहत नाही.
पोलीस आल्यानंतर चोर राहत नाहीत. मग या सगळ्या गोष्टी राहत नाही म्हणजे राहू शकत नाही, पळतात ते. मग तसं अज्ञानी पळायचा प्रयत्नातच असतं ते. मग त्याला थांबायचं काही कारण नाही. अज्ञान निघून जात आहे, पूर्णपणे पाटी कोरी. आता पाटी कोरी करून फक्त ज्ञानाचा आणि ब्रह्मानंदाचा आणि परमसुखाचा आनंद, केवळ आनंद, द्वंद्वातीत, द्वंद्वाच्या पुढे आणि तो त्याच्याही पुढे, द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमत्स्यादिलक्षम. गगनसदृशम, गगनासारखा. गगनाचा कुठे थार लागतोय? एकम नित्यम, एकच आहे, विमल आहे, अचल आहे, सर्वाधी साक्षीभूतम आहे. अशा प्रकारचा जर आनंद गोविंदाने सांगितलाय अर्जुनाला, आणि तो काय खोटा आहे? तो भेद तुला का कळत नाही रे? तुला न कळण्याचं कारण केवळ तू लक्ष देत नाही. तुला बुद्धी मीच दिली आहे. त्या बुद्धीला गणपतीसमोर लाव, त्या वाणीला सरस्वतीच्या समोर ने. मी जे जे काही घटक तुझ्या समोर ठेवले त्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक हो. स्वतःला शरण ने. आणि एकदा का तू खाली वाकला की मग ते म्हणाले की आता हे कार्तिकेयाची गोष्ट ऐकली, गुरुचंच तत्व चालू आहे ना. गुरु कसा याचं जर कौतुक करायचं असेल ना, तर ती कार्तिकेयाची गोष्टसुद्धा खरंच ऐकायला पाहिजे. कार्तिकेयाला एकदा प्रश्न पडला, मी कोण? असा प्रश्न पडणारा हा मुलगा तरी कसा असेल सांगा. त्याला प्रश्न पडला आणि आपले शंकर भगवान काय म्हणाले? आता शंकराचं सुद्धा कौतुक आहे त्यात. शंकर भोळे, शंकरांनी सांगितलं त्यांचं मुलगा आता कसा आहे, त्यांचा मुलगा आणि स्वतः शंकरांचा, आणि कशा पद्धतीने जन्म झाला हे जर बोलत बसलो तर एक तास जाईल. पण हे सगळं झाल्यानंतर त्याला प्रश्न पडला, मी कोण? तर ह्यांनी सांगितलं तू ब्रह्माकडे जा. ब्रह्मा तुला सगळं सांगेल, कारण ब्रह्मानी सृष्टी निर्माण केली. किती हसत असतील ना शंकर. शंकर मनातल्या मनात हसत असतील की कुणाकडे पाठवतं याची परीक्षा बघू आपण, कुणाकडे पाठवायचं. आणि त्यांनी ब्रह्माकडे पाठवलं. ब्रह्माला विचारलं प्रश्न असा, त्याला वाटलं कोणत्या तरी काकांनी पाठवलं आहे, कोणी शिवानी पाठवलं आहे, तर काहीतरी साधा प्रश्न विचारेल, कारण बाकीच्या गोष्टी तर तिकडेच क्लिअर झाल्या असतील ना शिवांकडे. मग मला काय विचारणार आहे हा? पण त्यांनी प्रश्न विचारला एकदम, मी कोण आणि आत्मा म्हणजे काय वगैरे असे प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीच्या निर्मात्याचं कारण मी कशी झाली, काय झाली हे मी नाही सांगू शकत. त्यांनी मुद्दाम परीक्षा चालली आहे ना यांची सगळ्यांची, कारण मी सृष्टीचा निर्माता आहे. सृष्टीकथन चालू आहे म्हणून ही गोष्ट सांगते की सृष्टीचा निर्माता असल्यामुळे मी सृष्टीबद्दल सांगतो की कसं मी यांना बोलवलं आणि कशी मी सृष्टी निर्माण केली किंवा मी कसं तप केलं, इतपत सांगू शकतो. तुझ्या प्रश्नांचं उत्तर माझ्याजवळ नाही. मग आता मी काय करू? तर तू तुझ्या वडिलांजवळ जा, कारण तुझे वडील जे आहेत ना तेच ज्ञानी आहेत, तेच सृष्टी करते, तेच सांभाळणारे आणि तेच विलय करणारे आहे. दिसायला दिसतात विष्णू आणि मी आणि विष्णू दिसतो, पालन करतायत वगैरे, प्रत्यक्षात विलय त्यांच्यामध्येच होतो आहे. ते जागृत तत्व आहे. मग तू त्यांच्याचकडे जा म्हणे. पुन्हा हा मुलगा वापस वडिलांकडे आला आणि तिथे काही उत्तर मिळत नाही. तर म्हणाले, कोणता प्रश्न विचारला तू असा? ते म्हणे, मी कोण आहे? तर म्हणे, त्यांनी पण खाली बघितलं, मी नाही सांगू शकत. आता का घडत असेल असं का घडत असेल? कारण मुलाचीच परीक्षा घेत आहेत ना. पण मुलांनी परीक्षा घेतल्या म्हणे, बाबा तुम्हाला माहिती नाही पण मला माहिती आहे. कारण आता शंकराचाच मुलगा असल्यामुळे काय ज्ञान नसेल का त्याच्यात? मला माहिती आहे बाबा. मग मला सांगतो तुझं काय म्हणणं आहे, त्याचा प्रश्न तुझा आणि उत्तरही तुझं, तू मला सांगतो? हो म्हणे, सांगतो, काहीच हरकत नाही सांगायला. पण मी तसं नाही सांगणार म्हणे. तुम्ही माझे शिष्य, मी तुमचा गुरु, तरच मी सांगेन. अन्यथा, कारण गुरुतत्व आहे ना सध्या सुरू, गुरुचा महिमा, गुरु असेल तरच सांगीन. बरं ठीक आहे, तू माझा गुरु. वडील असल्यामुळे ब्रह्मानी नसतं म्हटलं असं, पण शंकरांनी हो म्हटलं, कारण शंकर वडील आहेत. शंकरांनी म्हटलं, हो मी गुरु, तू गुरु, मी शिष्य, काही हरकत नाही. मग म्हणाले, गुरु जर झालो तर मला वर बसावं लागेल आणि तुम्हाला खाली बसावं लागेल. पहिल्यांदा हे तयारी असेल तर चालेल का? म्हणजे त्यांनासुद्धा शंकर इतके हसले मनातल्या मनात की गुरुतत्वाची जाणीव या मुलाला पूर्ण आहे. गुरु कुणाच्या समोर बोलणार नाही, गुरु स्वतः वर असेल. जसं आता एखादं घरामध्ये दूध आहे, दुधाची एक बाटली आहे, कॅन आहे, आणि दुसऱ्या कॅनमध्ये जर दुधाला टाकायचं असेल तर ह्याच्यातलं जर ह्याच्यात घ्यायचं असेल तर ह्या कॅनला वर जावं लागणार आहे आणि ज्याला घ्यायचं आहे त्याला खालीच राहावं लागणार. हा निसर्गाचा नियम आहे. सृष्टीकथन काय, गुरु काय, ज्ञान काय, सगळं एकच आहे. वरून कॅनमधून जर दूध घ्यायचं असेल तर कॅनला वर करायचं आहे आणि खालच्या कॅनमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे हा खालचा घेणारा खाली आहे, देणारा वर आहे, दाता वर आहे. म्हणे, मी गुरु आहे,
मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यामुळे तुम्ही खाली, मी वर. शंकर हसले. आणि गुरु कसे असतात? ते स्वतः ब्रह्मांडाचे गुरु आहेत आणि ब्रह्मांडाचे नायक आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे. मुलाच्या ज्ञानापुढे नतमस्तक झाले आहेत आणि म्हणाले, हो, गुरु जर असशील, तू माझ्या या प्रश्नाचं उत्तर जो गुरु स्वरूपाने जर देत असशील तर मला ते मान्य आहे. म्हणजे गुरु असे असतात. कोणताही गुरु असं म्हणत नाही की माझ्या पुढे मुलगा कसा चालला. मला जे माहीत नाही ते माझ्या शिष्याला माहीत व्हावं. वडिलांनासुद्धा असंच वाटतं, जे माझ्याजवळ नाही ते माझ्या मुलाला मिळावं. तसे हे गुरु. आणि मग त्यांना मांडीवर घेतलं आहे आणि मांडीवर घेऊन म्हणाले, आणि कानामध्ये उपदेश केला आहे शंकरांच्या. कानामध्ये लेकरांनी उपदेश केला आहे आणि इतके शांत झाले शंकर की माझ्या जीवनाचं कल्याण झालं. माझा मुलगा जर इतका ज्ञानी आहे, त्याला हे समजत नाही की गुरु असल्यामुळे, या गुरुतत्वामुळे जे काही होत आहे ते गुरुतत्वामुळे मी ऐकतो आहे. प्रत्यक्षात ज्ञान हे गुरूंकडूनच यायला पाहिजे हे त्याला कळतं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप आनंद झाला. आणि हे अशा प्रकारचं ज्ञान म्हणे कार्तिकेयांनी शंकरांना दिलं आहे आणि शंकरांनी ते शांत मनाने ऐकून घेतलं आहे. जसं आमच्या रामरायांनी वसिष्ठांपुढे बसून ऐकलं, जसं आमच्या कृष्णांनी त्यांच्या सांदीपनी ऋषींच्या समोर ऐकलं, तसं आपण नतमस्तक झाल्याशिवाय, जर मोठे मोठे लोक नतमस्तक होत आहेत तर आपण नतमस्तक झाल्याशिवाय ते सद्गुरूंचं ज्ञान आपल्या हृदयात कसं पाझरेल. त्यामुळे त्यांचं जे ब्रह्मानंद आहे तो शरण गेल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. ही त्याची उदाहरणं आहेत. सध्या गुरुतत्व असं व्यापून उरलं आहे ब्रह्मांडामध्ये आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जो आनंद मिळतो तो नम्रतेतून मिळतो आहे. हा आणखी मोठा घोटाळा आहे. आपली बुद्धी नम्रता मानत नाही, आपली बुद्धी कमीपणा मानत नाही. पण जर कमीपणा घेऊन हे ज्ञान घ्यायचं असेल तर कमीपणा घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि तो कमीपणा अनंत कोटी ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचणार आहे, कारण गुरुतत्व ते घेऊन जाणार आहे इथपर्यंत. अशा पद्धतीने नतमस्तक झाल्यानंतर जे दरवाजे उघडतात ते ज्ञानाचा दरवाजा उघडल्यावर अज्ञान राहतच नाही. मग इतकं सगळी घटना आपल्या जीवनात जर घडली आणि आपल्याला आनंद झाला तर आपण खरंच नियंत्रण करू शकतो ह्या गोष्टीवर? विचार करा 2 मिनटं. आपण नियंत्रण करू शकत नाही, पण समर्थांनी केलं आहे आणि समर्थ शांत झाले आणि समर्थांनी पुन्हा जुनेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपल्या त्यांच्या मनाची अवस्था, भावावस्था काय असेल याचा जर आपण विचार केला या 2 ओळींमध्ये तर त्यांची उन्नत अशी अवस्था आहे. जसं माझ्यामध्ये सांगण्यामध्ये आणि अनुभव घेतल्यामुळे असा गोड अनुभव आहे असं काहीतरी कळल्यामुळे जर उन्नत अवस्था असेल तर ते स्वतः कसे असतील? जेव्हा कार्तिकेय मांडीवर बसला असेल, शिवांची अवस्था काय असेल? या सगळ्या अवस्थांमध्ये आपण रमायला पाहिजे. आणि ते रमल्यानंतर जो अनुभव येतो त्यांना काय मिळालं, ह्या कल्याणाला काय मिळालं, या समर्थांनी काय दिलं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतील, अनुभवाला येतील, जीव धन्य धन्य आहे. मग ह्या सगळ्या धन्यतेच्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर मग गीतेमध्ये जर बोलला या गोष्टी खोट्या आहेत असं म्हणत असताना समर्थांना किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना करू शकतो. आता माझ्यासमोर येऊन जर कोणी म्हटलं काहीतरी किती वेळची बडबड चालली आहे, पुढची ओवी जातच नाही आहे तुमची, वाईट वाटेल ना? का वाईट वाटणार? कोणत्या भावावस्थेत मी गेली आणि पटकन जर कोणी काहीतरी म्हटलं तर मला वाईट वाटेल. समर्थ नाही, समर्थांना त्या भावावस्थेतून खाली येता आहे आमच्यासाठी. आणि पुन्हा म्हणतात, बाबा रे, गोविंद इतका तुला सांगतोय, याला खोटं म्हणणारे तुम्ही कोण? पण पुन्हा स्वतःच उत्तर देत आहेत की अज्ञान आहे. अज्ञान असेलपर्यंत हे सगळं घडणार आहे. पटतंय? या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. मग ऐसा बोल माझी विभूती पिंपळ. मग आता त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. गीतेमध्ये काय सांगितलं आहे की माझी विभूती पिंपळ आहे. वृक्षामध्ये पिंपळ आहे, मासामध्ये मार्गशीर्ष आहे आणि शिष्यामध्ये अर्जुन आहे. तसं आम्ही पिंपळ आहे. माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ. किती गोड आहे ना या सगळ्या ओव्या, की माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडीता तत्काळ तुटत आहे. हे अज्ञानी लोक तोडून टाकतात आणि तुटतो. मग सृष्टी आणि सृष्टीकर्त्याचं नातं सांगताय. सृष्टी आणि सृष्टीकर्ता. अरे मी सांगतोय तुला की हा पिंपळ म्हणजे मी, तरीही अज्ञानी लोक ते तोडतात आणि त्याचा त्यांना काही त्रास होत नाही. मी सांगतोय पुढे शस्त्राचेही तुटेना, पण तुला आणि मला कसं बनवलं आहे मी, म्हणजे तुम्ही आणि मी कोण आहे? कृष्ण सांगतोय अर्जुनाला, तू आणि मी कोण आहे? न तुटणारे, नैनम छिंदंती शस्त्राणी.
न दहती पावका, मी कशाने तुटणारा नाही, कशाने जळणारा नाही. तरीही मी सांगतोय, ह्याच्यातला बारीक अर्थ समजायला पाहिजे, तरीही मी सांगतोय की मी पिंपळ आहे. पिंपळ तुटतोय म्हणजे देह तुटू शकतो, मी नाही, पण माझी विभूती पिंपळामध्ये आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ आपण काय काढायचा, की ती जी विभूती आहे त्याची जाणीव, ज्याचं दर्शन ज्याला होईल त्याला तो पिंपळ कृष्ण भासेल. जसा ब्रह्मानंदममध्ये तो आनंद माझ्यात आहे असं भक्ताला जाणवेल. म्हणजे त्या शब्दामध्ये शब्द मोडले जातील, कागद उडून जाईल, पण तो अनुभव जो आहे तो अनुभव भक्त घेऊ शकतो. मग त्यासाठी काय लागतं, तर शरणागती लागते गुरुसमोर, जी आपण घ्यायला पाहिजे. मग मला म्हणतात, माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. वृक्ष तत्काळ तुटतो, कारण तो काही परमनंट नाही आहे, शाश्वत थोडी आहे पिंपळ. आपला देह कोणता शाश्वत आहे. मग शाश्वत देह जसा नाही तसा पिंपळ शाश्वत नाही, पण पिंपळाला शाश्वत म्हटलंय त्यांनी. मग शस्त्राच्यानी तुटेना, अग्नीच्यानी जळेना, उदकामध्ये कालवेना स्वल्प माझे. माझं शस्त्रांनी जळत तुटत नाही, अग्नीनी जळत नाही, पाण्यात कालवलं जात नाही, असं रूप आहे माझं. इकडे असं म्हणतो म्हणजे सगुण आणि निर्गुण दोन्ही सांगतायत भगवंत या ठिकाणी. आणि हे सांगत असताना गुरुकृपा झाल्याशिवाय हे कळणार नाही, हेही समर्थांनी 3-3दा सांगून ठेवलं आहे. जर गुरुकृपा झाली, यासाठी सुरुवातीला आपल्या ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थ म्हणतात, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या समोर बसा. ब्रह्मनिष्ठ, आता बसलेत ना समर्थ सगळे आपण ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या समोर, त्याशिवाय काय या गोष्टीमध्ये आनंद येत आहे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या समोर बसा आणि मग बघा या शब्दांचे अर्थ कसे उलगडत जातात. ते शब्द, पिंपळ म्हणजे पिंपळ राहत नाही, अर्जुन म्हणजे अर्जुन राहत नाही, कृष्ण म्हणजे कृष्ण राहत नाही, कार्तिकेय म्हणजे सुद्धा गुरु होऊ शकतो शंकराचा. या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या घटना घडतात. शस्त्राचे तुटेना, पिंपळ तुटे शस्त्राने. पुन्हा समर्थ नियंत्रित आवाज करून म्हणतात की पिंपळ तुटतो ना शस्त्राने, तुटला ना, तोडला म्हणजे तुटला. मी म्हणतो तुटत नाही, आणि तो पिंपळ त्यांनी तोडला. पिंपळ जळे पावकाने, पिंपळ तो अग्नीने जळतो सुद्धा. पिंपळ कालवे उदकाने, पिंपळ कालवला जातो उदकामध्ये, उदकामध्ये जर ढकललं तर तो विरून जातो. नाशिवंत आहे पिंपळ, लागलीच म्हणतात बघा या ओवीमध्ये, तो नाशिवंत. तुटे जळे बुडे उडे, तुटे जळे बळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, याच्यातून ऐक्य काय घडेल. म्हणून हे उजेडे सद्गुरु मुखे श्रीराम. हेच मी म्हटलं आता की हे तुटतंय आणि मी म्हणतोय पिंपळ. मग पिंपळ मी म्हटलं, सिद्धता काय. एखाद्याच्या समोर गेले, कृष्ण गेले आणि त्यांनी सांगितलं पिंपळ माझी विभूती आहे, पण त्यांनी तोडून बघा काय झालं. काही नाही झालं, पिंपळ तर तुटला. पिंपळ तुटला आणि इकडे म्हणता एका शब्दाला अर्थ नाही तुमच्या. इकडे म्हणता जळत नाही, तुटत नाही, मी असं काही होत नाही, तू जीव सनातन आहे, मी जीव सनातन आहे, आणि प्रत्यक्षामध्ये सगळं तुटतंय. सद्गुरूंच्या जवळ बसल्याशिवाय त्याची खूण सुटत नाही. ते जमदा तुम्ही सद्गुरूंजवळ बसले तर तो पिंपळ म्हणजे काय, तो सोन्याचा पिंपळ म्हणजे काय, ते सद्गुरू वचन म्हणजे काय, ते महावाक्य म्हणजे काय, तो अर्जुन म्हणजे काय, ते महाभारत म्हणजे काय, सगळं 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 समजेल. आणि ते सगळं आपल्या शरीरात घडतंय हे सुद्धा लक्षात येईल. आणखी पुढे जाऊन मी म्हणते की नाहीही समजलं तरी आनंद मिळत राहील, याची अगदी त्यांची गॅरंटी, ग्वाही. यासाठी सद्गुरुमुखाने ऐकणं खूप आवश्यक आहे. मग सद्गुरुमुखांनी लिहून ठेवलेली कितवा ग्रंथ आहे आणि कितवी पोथी आहे माहीत नाही, पण कोणत्या वेळी तो जागृत होईल हेही सांगता येत नाही. निद्रिस्त ज्वालामुखी उठला म्हणे, सृष्टिकथनामध्ये चालू असल्यामुळे आपण उदाहरण ते देऊ शकतो. निद्रिस्त आहे, सगळ्यांना वाटलं तो निद्रिस्त म्हणून घोषित केला शास्त्रज्ञांनी तो निद्रिस्त म्हणून घोषित केला, पण त्याच्यावरही मात करून तो उफाळलाच ना. आणि इतका उफाळला की एका देशात नाही राहिला, सार्वभौम झाला आहे. कुठे कोणाला येऊन तो त्रास देईल सांगता येत नाही. मग हे जर दबलेलं समजलं आपल्याला आणि ते उफाळलं, मग ह्याला नाही प्रश्न विचारत कोणी अज्ञान कुठे गेलं म्हणून तुमचं. तुम्ही तर निद्रिस्त सांगितलं होतं, तो उफाळला. हे तो प्रूफ आहे भगवंताच्या अस्तित्वाचं ही सिद्धता आहे की दबलेला म्हटलेला उफाळला आहे. मग आता हा मेला जरी म्हणतो तर तो मेलेला नाही. पिंपळ म्हणजे माझी विभूती आहे हे समजेल कुणाच्या तोंडून ऐकल्यावर, सद्गुरूंच्या तोंडून ऐकल्यावर. नाही समजलं ते शरण जाणारा भक्त, ज्ञानी भक्त वेगळा आणि प्रेम करणारा भक्त वेगळा.
प्रेम करणाऱ्या भक्ताला एवढ्या अटी नाही आहे. तो म्हणतो पिंपळ आहे का? पिंपळ आहे. हो हो आहे, त्याची पूजा करायला लागतो. पण जो ज्ञानी असतो ना, तो या सगळ्या गोष्टींचं जरा चौकशी करतो आणि चौकशीतून त्याला जर ज्ञान प्राप्त झालं आता, आणि त्यांनी म्हटलंच आहे केवलम ज्ञानमूर्ती, आणि ते जर ज्ञान प्राप्त झालं तर समर्थ म्हणतात ज्ञानी भक्त सर्वोत्तम भक्त आहे. अंधश्रद्धेपेक्षा सुद्धा जो ज्ञानी भक्त आहे, ज्याला ज्ञान झालं माझ्या गुणांचं, तो सर्वोत्तम भक्त आहे माझ्या दृष्टीने. आणि तो जो सर्वोत्तम भक्त तो मला प्रिय आहे. मग असं म्हटल्यानंतर इंद्रियाण असं म्हटल्यावर सद्गुरू मुखाने ऐकल्यानंतर या गोष्टींच्या गाठी सुटतात. या सगळ्या गाठी सुटतात ज्या अज्ञानामध्ये पडलेल्या असतात. आपल्याला सुद्धा पडलेल्या असतात. आपण सुद्धा हे अनुभवलं आहे. त्यामुळे इतरांना अज्ञान म्हणण्याचा किंवा त्यांना समजत नाही म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही. अधिकार कोणाला आहे? समर्थांना आहे. पण समर्थसुद्धा बोलत नाही. आणि त्या शब्दांचा अर्थ वेळ आली की स्वतः समजावून सांगतात हात धरून. याचा अनुभव आज मी खरंच तुम्हाला शेअर केला की प्रत्यक्षात ज्या गोष्टी समजत नाही त्या अचानकपणे इथे बसल्यावर या कवनाचा जर अर्थ अशा पद्धतीने उलगडत असेल तर सद्गुरू स्वतः आतूनच आपल्याला प्रेरणा देतात. ते या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणारे जर एखादा असा आपल्यासारखा असेल तर ते तर सगळ्याच गोष्टीचा अनुभव घेतात. त्यांचा हात धरणं हे आपलं परमकर्तव्य आहे. आणि नुसता हात धरत असताना नुसता हात नाही तर बुद्धीला शरण नेणं ही सगळ्यात पहिली अट आहे. आणि अट ही कशासाठी घातली आहे? त्यांचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नाही. अट यासाठी घातली आहे या जीवाचं कल्याण व्हावं. हा जीव कोण आहे हे त्याला ओळखता यावं. आणि सगळं ब्रह्मांड त्याचं आहे. आज तर एक इतकी सुंदर पोस्ट वाचली आहे. ती जर नुसती पोस्ट जरी वाचली ऐकली ना तर सगळ्यांचे बाहू असे स्फुरण पावतील की सद्गुरू म्हणजे काय आहे. सद्गुरू म्हणजे काय, किंवा जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो पुरुष अनंत कोटी ब्रह्मांड हे जे एक म्हणतात त्या सगळ्या ब्रह्मांड त्याच्यामध्ये रोज येत असतात, स्थिर होत असतात आणि विलीन होत असतात. हे जे एकतर दिसतंय आपल्याला ब्रह्मांड, ते ब्रह्मांड त्याच्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या मध्ये रोज उत्पन्न होतं, स्थितीत असतं आणि लय पावतं. असे अनेक ब्रह्मांड तो जन्माला घालतो, स्थितीत ठेवतो आणि त्याचा विलय करतो. म्हणजे शिवाला जे मानतो त्याहीपेक्षा सद्गुरू तो ज्ञानी पुरुष, त्याला सगळे देव देवता नतमस्तक असतात त्याच्यासमोर, असं त्यांचं वर्णन आहे. त्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही कारण हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे. पण ऐकल्यानंतर असं वाटतं असे ब्रह्मज्ञानी की जे ब्रह्मांड इथे तर आपल्याला आपल्या खोलीतलं समजत नाही काही, की खोलीमध्ये काय घटना घडतात आणि गावात काय घटना घडतात कळत नाही. आणि ह्यांना एवढे मोठे ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते एका नायकाला आपण मानत अजून समजलो नाही. ते सगळे नायक रोज येत असतात, स्थिर होत असतात आणि लय पावत असतात. असे अनंत ब्रह्मांड त्यांच्यामध्ये विलय पावत असतात. असा हा ब्रह्मज्ञानी म्हणून त्याच्यासमोर हे नतमस्तक. इथे ते एकच सूर्य आहे, त्यांच्या याच्यात अनेक असतात. ते विराट पुरुषाचं लक्षण आहे. म्हणजे विराट पुरुषांनी स्वतःजवळ काहीच ठेवलं आहे का शिल्लक? बघा या ठिकाणी शिवानी त्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याचं शिष्यत्व पत्करून स्वतःजवळ काय शिल्लक ठेवलं? त्याला सगळं देऊन टाकलं. या ठिकाणी एकच कोटी ब्रह्मांडाचा नायक जर आपण रामाला आणि कृष्णाला म्हटलं तर असे अनंत कोटी ब्रह्मांड तो जन्माला घालतो, त्यामध्ये स्थिर राहतो आणि तो विलीनसुद्धा करतो. एवढं सामर्थ्य देतात आहे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला. जो कोणी असेल तो आपल्याला सांगत नाही. तो कशाच्या आनंदात असतो ते आपल्याला सांगत नाही. अशा प्रकारचा आनंद त्याला कोण देत आहे? ती आपली वरची शक्ती देते, जीवभूतच सनातना. असा हा जो आनंद देतो. मग आता इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मन आहे. आता आले मूळ याच्यावर. इंद्रियांमध्ये कोण आहे? मी मन आहे. आणि आपलं मन कुठे जातं? आणि आपलं मन आत्तापर्यंत इतके ठिकाणी गेल्यामुळे काय सुख मिळालं आणि काय मिळालं? असा आनंद कधी घेतला आहे त्या मनाने? फक्त माझं खरं व्हावं याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच त्याच्या मनात विचार नसतो. आपल्या मनात फक्त मी खरा, माझं म्हणणं खरं, माझंच सगळं खरं, ह्याच्या व्यतिरिक्त काही जग आहे बाजूला हे आपल्या मनाला मान्य नाही, बुद्धीला मान्य नाही. आणि ते मन, मग आता पिंपळाचं आणि मनाचं उदाहरण लावून बघा. आपण लावून बघा म्हणायचं नाही आम्हाला. आवेशाच्या भरात बोलल्या गेलं असेल तर ते समजून घ्या. पिंपळ जसा म्हटलाय त्यांनी की पिंपळामध्ये मी आहे. ओके, हे तर आपलं स्पष्ट झालं की पिंपळामध्ये वृक्षांमध्ये पिंपळ आहे. मग आता
वृक्षांमध्ये पिंपळ आहे पण तो तोडला जातो आहे. म्हणजे तो पिंपळ मी आहे का जो तोडला गेला, जो देहरूपाने तोडला गेला. म्हणजे आपणही आत्मा आणि जीव आहे. आत्मा आपण आहे आणि देह आहे. देह जातो म्हणजे आत्मा आहे का तो? नाही, आत्मा तर निघून गेला. तसा पिंपळ तोडला गेला म्हणजे तो तोडलेला पिंपळ म्हणजे भगवंत नाही. भगवंताचा आत्मा त्या पिंपळात असतो, तो वेगळा आहे. तसं या ठिकाणी म्हटलं आहे, इंद्रियांमध्ये मन जे आहे ना, ते मन म्हणजे मी आहे. पण हे मन नाही जे विचित्र विचार करताय, जे बुद्धीचं ऐकताय, ते मन मी नाही. आता हे आम्हाला समजलं. मन जर त्यांचं आहे तर मी आत्ता काय म्हटलं याच्या आधी, की आनंद जो आहे ते सद्गुरू आहेत. पण लागलीच माझ्या बुद्धीने काय सांगितलं, की हे जरी असला ब्रह्मानंद, जरी सद्गुरूंचा असला, सद्गुरूंचं स्वरूप असलं, तरी माझं मन बाकी भगवंत नाही. कारण माझं मन कसं आहे हे मला माहिती आहे. पण मन मी आहे. म्हणजे भगवंतापर्यंत जायचं असेल तर मनाचं स्वरूपच भगवंत आहे. त्याला तिकडे नेणं यासाठी समर्थांनी आधी मनाचे श्लोक शिकवले. नुसते शिकवले नाही, म्हणायला लावले, त्याचा अनुभव केला, मनाला बांधून टाकलं. मनाला चित्रविचित्र विचार करू नको रे म्हणे, कारण त्यांना पुढे जाऊन मनाला सांगायचं होतं की तुझं मन म्हणजेच आपले भगवंत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. इंद्रियांमध्ये, सगळ्या इंद्रियांमध्ये, बाकीच्या सगळे डोळे असो, कान असो, जी त्वचा असो, सगळे इंद्रियांमध्ये मन आहे मी. आणि प्रत्यक्षात मनाचा शोध नाही लागलेला कोणाला. पण ते मन शोधला का गेलं नाही? कारण ते भगवंताचं स्वरूप आहे. मग इकडे पिंपळ समजला, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी शस्त्रांनी तुटलेला पिंपळ समजला, शस्त्रांनी न तुटलेला पिंपळ समजला. मग आपलं मन जे चुकीचं काम करत आहे अज्ञानामुळे, बरं, तसे की आपण वाईट नाही, पण अज्ञानामुळे काही ज्या चुका होतात, ते मन म्हणजे भगवंत असू शकत नाही. म्हणजे भगवंताचं जर मन पाहायचं असेल तर मला त्यांच्यासारखा विचार करावा लागेल. मला इतरत्र काहीही करता येणार नाही. ही जबाबदारी केवळ माझी आणि माझी आहे. असं भक्ताला कळल्यावर मग ते इंद्रियाणाम मनश्चास्मी, इंद्रियांमध्ये मन मी आहे. अस्मी म्हणजे मी, मन मी आहे. मन हिंमत आहे आपली म्हणायची की माझं मन म्हणजे भगवंत आहे, म्हणायची हिंमत आहे. आनंद आहे एक वेळ, 1 मिनटं मिळतो, कारण तो 1 मिनटं कुठून तरी आनंद मिळतो, ते आपलं सद्गुरूचं स्वरूप मानून टाकलं. माझ्या मनाने मानून टाकलं की तो आनंद मिळाला, तो मानला. पण मन माझं भगवंत आहे मानू शकते? किती किती गोष्टींनी वेढलेलं मन आहे. पिट्युटरी ग्लँडमधलं जसं कॅल्शियम काढायचं आहे, तसं या मनावरचे किती फेर काढून टाकायचे आहेत अजून. तेव्हा कुठे भगवंताचं स्वरूप प्रगट होणार आहे. पण सतत म्हणत राहिलो तर ते आपोआप गळतं. कारण सद्गुरू त्यासाठीच बसलेले आहे. तो आनंद थोडा देत राहतील, मग मनाला चटक लागते त्या आनंदाची. मग आनंदाची चटक लागलेलं मन तेच तेच मागतं. हा एक चांगला प्रकृतीचा नियम आहे की जे त्याला आवडलं ते करतं. आणि जे त्याला आवडलं ते करतं म्हणजे त्या ठिकाणी भगवंत म्हणतात मनाच्या रूपाने मीच तिथे राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. थांबावं लागतंय, या ठिकाणी थांबते. 3 वेळा वाजते. इंद्रियाणा मनश्चास्मी, कृष्ण म्हणे मन तो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची श्रीराम. वेदशास्त्र ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला. किती छान आहे या सगळ्या. साधन मार्ग दाखविला, पुढे मांडून शिकविला बोनावा जेवी. ऐसा आहे महावाक्य, सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा विवाद कामा नये श्रीराम. वेदशास्त्र श्रुती स्मृती, वेदशास्त्र श्रुती स्मृती, येथे वेद वाक्य भेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरू वचने श्रीराम. फार गोड ओव्या आहेत. अगदी आत्मचिंतन मनन करत आज रात्री झोपूया. पूर्वपक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ, साधू मुखे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दादा नसल्यामुळे मीच वाचते. हॅलो, झाले? हां ना, वाचता का? म्हणू का मी? हो 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 हो. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मचे निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. निशोभ झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सोडाले, सहजचे अनुवाद चुराले, बोलता नाही श्रीराम. ऐसे विवेक जाणावे, प्रत्येक खुणेच मानावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे अभिमाने,
कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्थवनाचे काय प्रयोजन, तेथे प्रत्ययास कारण प्रत्यय पावा श्रीराम. देहेत 5 भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कविच प्रकार मनुष्याचा, काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवितेचे काय मनुष्याचे, ऐशे प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा गाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपणावे श्रीराम. ऐसी विचारांची कामे, उगेच भ्रमणे भ्रमे, जगदीश्वर अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा, स्थित्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्य. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.